नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी नगरसेविका हर्षद बडगुजर आणि रत्नमाला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 25मधून भारतीय जनता पक्षाकडून माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर आणि साधना पवन मटाले, भाग्यश्री राकेश डोमसे, प्रकाश मामा गिरीधर अमृतकर मतदारसंघ लढवित आहेत. नागरिकांचा घरोघरी जाऊन कमळ निशाणीवर वोट देऊन मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. उमेदवारांनी प्रभाग 25मधील हेडगेवार नगर, त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर चौक या परिसरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या असून वर्षानुवर्ष रखडलेल्या विकास कामांना येणाऱ्या काळात आधुनिकरित्या पूर्ण करून प्रभागाला विकसित करण्याचे आश्वासन दिले. पंचवार्षिक निवडणूक 2026 ही दिनांक 15/1/2026 रोजी घातलेली आहे. या भाजप या पक्षाकडनं आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर तसेच साधना मटाले, भाग्यश्री डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर हे यांनी उमेदवार जाहीर झालेले आहे. त्यामध्ये प्रकाश अमृतकर हे भाजप पुरस्कृत असून भाग्यश्री डोमसे या भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. यापूर्वी सन 2007 पासून आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर हे सातत्याने महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी या कालावधीमध्ये या सिडको विभागाचा प्रभाग क्रमांक 25मध्ये अतिशय भरीव असे कामकाज केलेले आहे. त्यांनी या 25मध्ये जवळजवळ कॉन्क्रिटीकरण केले, पूर्णपणे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केलेले आहेत. त्यानंतर भूमिगत गटारीच्या योजना केलेल्या आहेत, तारा भूमिगत केलेल्या आहेत, क्रीडांगणे केलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र केलेले आहेत, समाज मंदिरं बांधलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अभ्यासिकासाठी चांगल्या प्रकारे विद्यार्थी व्हावेत, चांगल्या प्रकारे सुयश मंदिर मावळा अशा प्रकारे विद्यार्थी तयार केलेले आहेत. यासाठी सुधाकर भाऊ बडगुजरांच्या पाठीमागे आज आम्ही ज्यावेळेस प्रचार करतोय त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे. जे निवडणुकीची धूम रंगाई चालू आहे त्याच्यात आम्ही पाहतो की भाऊनी जे प्रभाग 25 एक रोल मॉडेल बनवलेला आहे आणि त्याच्यामुळेच भाऊचा प्रभाग मूलभूत सुविधा काय हे भाऊनी दाखवलेली आहे. पाणी असेल, भूमिगत गटार असेल, सर्वात मोठं महिलांकरता जे एक जिम बनवलेली आहे भाऊनी प्रभाग 25मध्ये, मुलांकरता खेळण्याचे मोठे ग्राउंड बनवलेले आहे, बालगोपालांना खेळण्याकरता ग्राउंड बनवलेले आहे आणि सर्वात अभ्यासिका जे भाऊनी बनवलेले आहे त्याच्यात 175 मुलं MPSC पास होऊन आज ते क्लास 2 ऑफिसर आहे. तरी जनतेला माझी विनंती आहे की असे जे आपले भावी नगरसेवक आहेत, सर्वात मोठं काम भाऊचं होतं करोना काळमध्ये. ज्या टायमाला करोनाची महामारी आली तर भाऊनी प्रभागात सर्वात प्रथम फवारणी केलेली आहे. सर्वात पहिलं कोविड सेंटर उघडलेलं आहे जे आमदार खासदाराला नाही जमलं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले. MD सुअर जे एक इंजेक्शन होतं जे 40-40 हजाराला भेटलं ते भाऊनी सर्वांना फुकटात दिलेलं आहे. मनापाच्या माध्यमातून चांगले डॉक्टर यायचे, सेवा करायचे लोकांची. असे व्यक्तिमत्व जे समाज सुधारक आहे, समाजांना नेणारे आहे. दहशत मुक्त प्रभाग म्हणजे 25, सर्वात चांगला रोल मॉडेल म्हणजे 25. असे सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की असे लोकांना, असे चारही जे उमेदवार आहेत, डोमसे ताई असेल, मटाले ताई असेल, अमृतकर मामा असतील, हे भाऊच्या छत्रछायेमध्ये जे काम करतील, सर्वांना माझी हात जोडून माय बहिणींना विनंती आहे की जर आपल्याला दहशत मुक्त राहायचं आहे तर भाऊ आलेच पाहिजे. आज जर सिडकोवासियांना जी समस्या भेडसावत असेल तर ती ट्रॅफिक जामची, सेंट्रल सिटी मॉलपासून तर पवननगरपर्यंत दर 8 दिवसामध्ये 2 किंवा 3 वेळेस ट्रॅफिक जाम होती. जर हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आज भारतीय जनता पार्टीतर्फे जे आपले 4 लाडके उमेदवार आहे, सुधाकर भाऊ बडगुजर, साधनाताई मटाले आणि ढेमसे आपलं
भाग्यश्री डोमसेताई आणि अमृतकर मामा सर्वांना माझ्या मायबाप मतदार राजांना विनंती आहे का आपली ही समस्या सोडवण्यासाठी प्रचंड मतधिक्यांनी यांना निवडून द्यावे ही मी विनंती करतो. 25 प्रभागामधून आम्ही फेरी करतोय, त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतोय. बडगुजर भाऊंनी काही कामं केलेली आहे, डोमसेताईंनी काही कामं केलेली आहे, ती तशी अजून कामं करण्याची त्यांना संधी द्या. पूर्ण पॅनलला तुम्ही निवडून द्या, हीच आमची विनंती आहे. आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही पूर्ण सकाळपासून पूर्ण वार्डामध्ये फिरतोय. प्रभाग 25 हा खऱ्या अर्थाने स्मार्ट झालेला आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि यापुढे विजन काय ठेवायचं हे निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना प्रचाराचे मुद्दे काय असावेत या बाबतीमध्ये निश्चितपणाने आमची सगळी कोर टीम त्यावरती अभ्यास करते. त्यामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे असले पाहिजे, वायफाय कनेक्शन असलं पाहिजे, ही चार्जिंग सुविधा असली पाहिजे आणि एक अद्ययावत हॉस्पिटल या परिसरामध्ये असलं पाहिजे. अशा प्रमुख मागण्या आहेत. नंदिनीच्या दोघं तीरावरती 15 मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे. तो 15 मीटरचा रस्ता करताना नंदिनीचं सुशोभीकरण करणं ही काळाची गरज आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही प्रभाग 25चा आता प्रचारामध्ये उतरलेलो आहे. आणि मला असं वाटतं चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी माझी खात्री आहे. मागच्या 5 वर्षाचा अनुभव आहे. या परिसरामध्ये खूप सारे कामं केलेली आहे. त्यामुळेच यांनी सर्वांनी 4 दिवसांपूर्वी माझ्यासाठी या ठिकाणी सर्व जमा झाले आणि त्या गोष्टीची दखल घेऊन मला पक्षाने पुरस्कृत केलं. आणि माझी निशाणी म्हणजे इतके दिवस झाले, माझे सासरे 30 वर्षांपासनं BJPचं काम करता आहे आणि मी पण 10 वर्षांपासनं फक्त कमळ या निशाणीचा प्रचार करत होते. मला फक्त खंत इतकीच आहे की मी कमळ या निशाणीवरती इलेक्शन ह्या वर्षी लढू शकत नाही. माझी निशाणी कब्बशी आहे, बस एवढीच खंत आहे मला. मतदारांना मी एकच आवाहन करेल की कप आणि बशी ही निशाणी स्टार न्यूज ब्युरो